मित्रमैत्रिणींनो, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज माझा आवाज जरा वेगळा आहे कारण माझा घसा बसलेला आहे सर्दीमुळे. तर आता बघा दुपारचे वाजलेले आहेत 12:30 आणि मी पिते कोमट पाणी. गरम आहे, जरा जास्तच गरम झालं आहे, पण आता मी हे पाणी पिणार आहे. घशाला तेवढाच आराम मिळेल म्हणून. सर्दीमुळे काय झालं आहे, माझं घसा आणि आवाजच एकदम चेंज झालेला आहे. म्हणलं चला, सकाळी मी काय केलं, गरम पाणी मीठ टाकून मिठाच्या गुळण्या पण केल्या. रात्री पण झोपताना मिठाच्या गुळण्या करून झोपले, पण लगे काही सर्दी कमी होत नाही आणि घसा लगेच काही कमी होत नसतं. 2 दिवस तर लागतील, 2-3 दिवस. त्याच्यामुळे काय झालं, व्हिडिओ सकाळी बनवण्याचा मूडही नव्हता. म्हटलं चला आता 12:30 वाजलेत. आता गजानन महाराजांचं आज गुरुवार असल्यामुळे काय झालं, गजानन महाराजांची पोथी वाचून घेतली. माझा एक अध्याय, मिस्टरांचा एक अध्याय असा वाचून घेतला आणि म्हटलं चला आता व्हिडिओ बनवूया. 5-10 मिनटाचा का होईना व्हिडिओ बनवूया. तर रसिका मला म्हटली, आज कशाला आली मम्मी इकडे, आराम करायचा थोडा. म्हटलं काय, उलट काय होतं, सर्दी ही झोपून जास्त होती. मी जर झोपले असते तर माझा अजून आवाज बसला असता, आवाज बाहेर निघालाच नसता. म्हणून मी विश्रांती नाही घेतली. तसं पाहिलं तर विश्रांतीच आहे, नुसतं बसीचं इकडून बस तिकडे बस. फक्त आज आमच्याकडे सकाळपासून लाईट व्होल्टेज कमी असल्यामुळे लाईट आता मगाशी गेलेली आहे. रसिकाकडे इन्व्हर्टर आहे त्याच्यामुळे आहे चालू. गरम गरम पाणी गेलं. विरांश गेला शाळेमध्ये. रसिकाचं आज ऑफिस होतं, तरी रसिका नाही गेली का तर तिचं आज पोटात दुखते, त्याच्यामुळे रसिका ऑफिसला नाही गेली. आता विरांशला आम्हाला आणायला जावं लागेल शाळेत ना. बाहेर काय म्हणावं तसं ऊन पडलेलंच नाही अजून. आज तरी ऊन नाहीच आहे अजिबात. मधनंच पावसाचे सरी चालूच आहेत, त्याच्यामुळे गारठ्यामुळे हे दुखणं आलेलं आहे बघा. सगळीकडे साथ चालू आहे. आता विरांशला पण बरं नाही आहे, त्याला पण सर्दी आहे. आणि साहजिकच आहे, वर्गामध्ये काय होतं, मुलांना काही मुलांना सर्दी खोकले चालूच आहेत अशा वातावरणामुळे. म्हणून विरांशला पण सर्दी झालेली आहे. तरी पण त्याचा ना खेळकरपणा काय कमी नाही. एका ठिकाणी शांत बसत नाही विरांश, फार खोडकर आहे. चला भेटूया थोड्या वेळाने पुन्हा. चला आता आम्ही निघालो विरांशला स्कूलमधनं आणायला. पाऊस आहे का बघते, नाही पाऊसच दिसत नाही. वारं आहे बघा, फरशा कोरड्या दिसतात पण वारं आहे. रसिका कामात ठेवून मग निघते. मग काय करायचं, कॉल असतात, कॉल आल्यानंतर कॉल घेत असते. विरांशला शाळेतनं आणणं महत्त्वाचं. तर चला 2 स्कार्फ घेतले मी. मग तू त्रास देतो म्हणून आजी चालली घरी. मम्मा काय म्हणती, चला आता झोपा. चला विरांश बघा आमचा एकटं झोपतो बघा, किती छान आहे तो, आता मोठा झाला आहे. हे बघ, चला वरती चढा विरांश, चला वरती चढा. हा विरांशचे सगळे बघा, सगळे फ्रेंड्स आहेत ना विरांशचे, सगळे विरांशसोबत झोपणार आहेत आता. चला बघू, चल वरती आहे. पडलं का, सारखं पडते. चला या. कशाच्या मागे, उशीच्या मागे काय आहे, बापरे, किडा आहे, किडा मोठा. हे पहा, फायनली विरांशला मी झोपवलेलं आहे इकडं. कारण की विरांश मगाशी खूप हट्टीपणा करत होता. काही ना काही त्याला लागत असतं हट्टीपणा करायला.
आणि इकडे बघा सगळे पडदे मी ना त्याला अंधार करून मगच झोपवत असते. इकडे विनाश फायनली झोपला आहे. आता संध्याकाळचे संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि पाऊस आहे भिरी आत्ता चालूच आहे. मधनंच पाऊस पडतो, मधनंच थांबतो. दिवसभर पाऊस नव्हता पण आता बघा पाऊस आहे. आमच्याकडची बघा सकाळी लाईट गेलेली, आता 6-7 तास होऊन गेलेले तर अजूनही लाईट आलेली नाही आहे. तो चार्जिंगचा बल्ब आहे दाखवतो तुम्हाला. तर चार्जिंगचा बल्ब हा आहे, चार्जिंगचा बल्ब. असे बल्ब 3 ठिकाणी लावलेले आहेत. बेडरूममध्ये, हे किचन आहे आणि इकडं हॉलमध्ये पण लावलेलं आहे, पण ते चालू नाही केला. बघा लाईटचं काय प्रॉब्लेम झाला आहे काय माहीत. आता रात्रीचे 9 वाजत आले तरीसुद्धा आमच्याकडे लाईट नाही आहे. आणि आत्ता मी दवाखान्यात जाऊन आले, कारण का पुन्हा आपलं दुखणं वाढायला नको. सर्दी एकदा डॉक्टरांकडनं इंजेक्शन घेऊन आली. स्वयंपाक करून दवाखान्यात जाऊन आले. स्वयंपाक केला पहिला आणि दवाखान्यात गेलो. पाऊस चालूच आहे, पावसात गेलो तसंच. आणि आमच्याकडे सकाळपासून लाईट नसल्यामुळे पाणी सोडायला मोटर चालू पाहिजे ना, लाईट नसल्यामुळे. त्याच्यामुळे हे पाणी भरतात. आणि आता इकडे मी जेवायला वाढायची तयारी करते, ती गरम करते. ते पहा आमचं चार्जिंगचा बल्ब असल्यामुळे तेवढं आम्हाला सपोर्ट होतो. तुझं इकडं मी जेवायची तयारी करते. कमी तिखटाचं वरण केलेलं आहे. यात बटाट्याची भाजी, कांदा, बटाटा, टमॅटो. जेवायला इथंच वाटते आता आतमध्येच. आता सगळीकडे साथ आहे, सर्दी, खोकला, तापची. कारण का गारठा आहे, बाहेर खूप गार आहे, पाऊस पण पडतोच आहे, सतत पाऊस आहे. त्याच्यामुळे लाईट नसल्यामुळे बघा मोबाईलची बॅटरी पण लो झालेली आहे. ह्यांची तर लो झाली. पण मी ना मी असल्यामुळे रसिकाकडे इन्व्हर्टर आहे, तर तिथं मी चार्जिंग करून आणलेले माझं मोबाईल. चला तिकडे वरण उकळते. चला या जेवायला सगळेजण. बघा लाईट नसले कशी फजिती होत असते. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.